आज पुन्हा एकदा वडसंगमध्ये कटरी पॅटर्न सुरू झाला आहे। कारण गेल्या 42 वर्षापासून जे कटरी परिवाराने काम केलेलं एक विकासाचं काम, एक सर्व वडसंगकरांनी दाखवलेलं प्रेम, आपुलकी, विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झालं की बाबा कटरी परिवार हे आपुलकीचं आहे। कारण अनेक वर्षापासून आम्ही काम करत आले, अशातला भाग नाही की काल जन्माला आलो आणि आज राजकारणात आलो। कारण जे दिलेलं प्रेम, आपुलकी, आपला विश्वास हे वडसंगकरांनी गेल्या 1987 पासून स्वर्गीय माझे युसुफ काका, स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे आणि त्याच्यानंतर आलेली परंपरा समीर कटरे, आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली आणि त्याच्यानंतर माझे सहकारी, माझे मोठे बंधू सन्माननीय रहीम कटरे असू दे, यासीन कटरे असू दे आणि सन्माननीय त्यांचे सर्व सहकारी मैनू बागवान, रफिकभाई फुलारी, हे अनेक सर्वांना सोबत घेऊन एक चालणारा कटरी परिवार आहे। अनेक राजकीय खडतर प्रवास सुरू झाले, परंतु त्यातनं आपण कसा रस्ता निघायचं हे सर्वांनी आम्हाला सहकार्य, एक हिंमत दिली की बाबा हे राजकारण शेवटी राजकारण असतं, परंतु माणुसकी शेवटच्या श्वासामध्ये टिकली गेली पाहिजे। या हेतून आम्ही ज्या प्रकारे आम्ही कटरीपर्यंत काम करतो आहे त्याचा फळ निश्चित आज 18 वर्षानंतरनं स्वर्गीय माझे वडील अलाउद्दीन कटरे याच्यानंतरनं समीर कटरे यांची वर्णी लागते आणि हा गाव हा तालुक्याचा गाव आहे। अशातला भाग नाही आहे की आम्ही काम करतो आहे। अरे बाबा, गेल्या अनेक वर्षातून आम्ही काम केले, त्या कामाचं फळीत आज खूप आनंद अश्रू होतो आहे आणि खूप भावना व्यक्त होतो आहे। कारण माझा एक मोठा भाऊ समीर कटरे आज या वडसंग गावचं नेतृत्व करतो आहे। मला असं वाटतं हे दिलेलं प्रेम, आपुलकी, विश्वास हे कटरी परिवाराने कदापि त्यांना तडा जाऊ देणार नाही। कारण गेल्या अनेक वर्षाचं ज्या प्रकारे आमच्यावर संस्कार लाभले गेले, स्वर्गीय युसुफ काकांचे असू दे, स्वर्गीय अलाउद्दीन कटरेचे असू दे, ज्या प्रकारे आम्हाला दिलेलं प्रेम, अब्बास कटरे जे 5 वर्षी डेप्युटी होते, या सर्वांच्या संस्कारातून आम्ही ज्या प्रकारे दडलो आणि हे काम करण्याची जी हिंमत दिली, हे येणाऱ्या भविष्य काळात असंच आम्ही काम करत राहणार आहे आणि वडसंगच्या विकासासाठी, वडसंगच्या मायबाप जनतेसाठी अहोरात्र आम्ही कटिबद्ध राहणार आहे। धन्यवाद।